धुळे शहरात शिवजयंतीचा उत्सव संपला, पण आता राजकारणाचा जाळ पेटलाय। एका बाजूला भाजप तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाची शिवसेना आणि मुद्दा आहे शिवजयंतीसाठी पैसे नेमके कुठून आले। अनुप अग्रवाल यांनी मंचावरून आरोप केला, आम्ही वर्गणी मागितली नाही, पण शिवसेनेनं लोकांकडून पैसे गोळा केले। तर त्याला जोरदार प्रत्युत्तर देत ठाकरे गटाचे नरेंद्र परदेशी यांनी पुरावे समोर आणत महापालिकेच्या तिजोरीतूनच लाखोंचा खर्च झाला असा आरोप केला। तुम्ही शिवजयंतीच्या नावाने धुळे शहरातून किती पैसे जमा केले त्याचा हिशोब या जनतेला द्या, आणि तुम्ही शिवजयंती कुठे साजरा केली याचाही हिशोब या जनतेला द्या। ठेकेदारांच्या इथं जाऊन जाऊन 1.5 लाखाच्या पावत्या दिल्या। वर्षभराचं किराणा घरात भरणार छत्रपतींच्या नावाने राजकारण करतात। नेते ही शिवजयंती बघा, एकही नागरिकाकडनं एकही रुपया घेतलेला नाही, कारण की माझ्या राजांची शिवजयंती, माझ्या राजांची। परवा शिवजयंती साजरी झाली धुळ्यामध्ये, आणि भाजपतर्फे या आमदाराने जो कार्यक्रम ठेवला मनोहर थिएटर समोर, त्या ठिकाणी भव्य असा शामियाना मंडप, डेकोरेशन होतं, लाईट होते आणि भरपूर आतिषबाजी होती त्या ठिकाणी, आणि भरपूर लोक त्या ठिकाणी आलेले होते। आणि त्या भाषणामध्ये त्या आमदारांनी आमच्यावर टीका केली। ते असं म्हटले की शिवसेना ही लोकांकडून पैसे गोळा करते, व्यापाऱ्यांकडून, यांच्याकडून त्यांच्याकडून, आणि शिवजयंती साजरी करते, आणि आम्ही 1 रुपया न घेता हा एवढा मोठा कार्यक्रम केला। आमदार हे लबाड आहेत, हे आपल्या धुळ्याचं दुर्दैव आहे, खोटं बोलतात। त्या ठिकाणी मी तुम्हाला हे सर्व वर्क ऑर्डर दाखवत आहे। या वर्क ऑर्डरनुसार या शिवजयंती साजरी करण्याकरता 7,91,000 रुपये खर्च करण्यात आले। आणि म्हणजे शिवजयंतीमध्ये सुद्धा या आमदाराने धंदा शोधला, आपल्या पंटरांना काम द्यायचं, त्यांना खुश ठेवायचं, आणि उदो स्वतःचा करायचा। लाज वाटली पाहिजे तुम्हाला, आणि तुम्ही खोटं बोलतात याचं प्रायश्चित तुम्ही घ्यायलाच पाहिजे। आम्ही गोळा करतो ना, पण आमचे ठराविक नेहमीचे व्यापारी आहेत आणि सगळे तेच करतात, कारण की आम्ही गोरगरीब शिवसैनिक आहे, आमच्याकडे कोणीही 2 नंबर आलं नाही। पण तुम्ही जर भाषण देताना थोडीशी आजूबाजूला मान फिरवली असती तर तुमच्या आजूबाजूला सगळे सट्ट्यावाले, पत्तेवाले, चक्रीवाले, गांजा, चरस, भंग विकणारे लोक होते, याची तर निश्चित तुम्हाला लाज वाटली पाहिजे। धन्यवाद। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।